दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहन चालकांकडून सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थेट रस्त्यावर वाहने थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांनी कडक इशारा देत मिसिंग लिंक हा काही पिकनिक स्पॉट नाही असे स्पष्ट केले आहे. विशेषतः केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ अनेक वाहनचालक गाड्या थांबवून फोटोशूट करत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहन थांबवणे नियमबाह्य असून त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होत असल्यानं अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी इतरांना अडथळा किंवा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसात अशा तब्बल 30 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. मिसिंग लिंक परिसरात वाहन थांबवू नका असे सूचना फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. तरी देखील नव्याने सुरू झालेल्या या प्रकल्पाचं आकर्षण पाहण्यासाठी अनेक जण नियम धाब्यावर बसवत आहेत. सोशल मीडियासाठी रील्स आणि व्हिडिओ बनवण्याच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहनचालक या मार्गावरून प्रवास करत आहेत. महामार्ग पोलिसांनी कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेगमर्यादाही निश्चित केली आहे. बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर बस आणि अन्य प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर 24/7 सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून स्वतंत्र नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जात आहे. द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या वाहनांची माहिती थेट महामार्ग पोलिसांना दिली जाणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खोपोली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.